साथ ताली बजा के धन्यवाद करें। Amen. Shall we read from Luke chapter 15 verse 11 onwards? लूक ऋषी वर्तमान चा 15वा अध्याय आपण वाचूया. Somebody read in Hindi or Marathi. लूक ऋषी वर्तमान याचा 15वा अध्याय 11. वचन 11 पासून 15:11 राईट 15:11. 15:11 पासून. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिटकून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. Further. आता तुमचा मुलगा म्हणून घ्यायला मी योग्य नाही. आपल्या एका मोलकरण्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला आणि आत जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची आई समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणीबरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्टवासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे. कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. We all know this word. आम्हा सगळ्यांना हे वचन ठाऊक आहे. We have heard many times. अनेक वेळा आपण ऐकलंय. It's very good. चांगलं आहे. We might have heard in different angles. वेगवेगळ्या दृष्टिकोनाने ऐकलं असेल. But today listen very carefully. परंतु आज नीट ऐका. This word is for you and for me. हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. We see this father as having 2 sons. आम्ही पाहतो की एक वडील आहेत, त्याला 2 मुलं आहेत. And both the sons doesn't have a proper relationship with the father. आणि दोन्हीही पुत्र या दोघांचं अगदी व्यवस्थित नातं नाही आहे आपल्या वडिलांबरोबर. One went away. एक निघून गेला. He didn't like his father. He loved the world and he went away. आणि त्याला त्याच्या वडिलांबरोबर काय आता त्याला आवडेन असं झालं आणि तो जगामध्ये निघून गेला. He flirted in the world and he came back. आणि जगामध्ये इकडे तिकडे फिरला आणि परत आला. Today
The demon is entered many of the churches. आज अनेक मंडळांमध्ये हा एक दुरात्मा प्रवेश केलेला आहे. Remember this very carefully. लक्षात ठेवा, हे खूप लक्षपूर्वक ऐका. We come to the house of God to meet the Heavenly Father. आम्ही देवाच्या घरी स्वर्गातल्या पित्याला भेटण्यासाठी येतो. And if you come to meet the Father, see the Father and then go back. आणि जर तुम्ही पित्याला भेटायला येता तर भेटा, त्याला पहा आणि मग परत जा. The son went and came back. तो पुत्र गेला आणि परत आला. What was his situation? त्याची परिस्थिती काय झाली होती? He was eating pig's food. तो डुकरांचं अन्न खात होता. Anybody coming in the house of God and flirting, he'll have the same situation in his life. जे कोणी देवाच्या घरामध्ये येतात आणि बाकीच्या गोष्टीमध्ये अजूनही जगाच्या आहेत, अशा स्थितीमध्ये ते राहतील. Don't expect any blessings from God. देवापासून कुठल्या आशीर्वादाची अपेक्षा करू नका. If you're coming to God's house, देवाच्या घरामध्ये येत असाल, we have to come only to God and God only. आणि फक्त देव आणि देवासाठीच आम्हाला यायचं आहे. Not for our marriages, आपल्या लग्नासाठी नाही, not for looking girls and boys in the church. मंडळीमध्ये मुलं आणि मुली बघण्यासाठी नाही, No, brothers and sisters. काय भाऊ बहीण नाही. We come here to see Jesus. आम्ही इथं येशूला पाहण्यासाठी येतो. Hallelujah. हालेलुया. We are not orphans. There we are talking about orphan spirits today. आज मी अनाथ आत्म्याविषयी बोलत आहे. This boy is an orphan. हा मुलगा अनाथ होता. He had his physical dad. त्याला ऐहिक शारीरिकरित्या किंवा ऐहिकरित्या वडील होते. Amen. But he didn't have a heart-to-heart relationship with his father. परंतु त्या वडिलांबरोबर हृदयातलं नातं नव्हतं. The other one, elder one, was there in the house. आणि मोठा मुलगा घरामध्येच होता. He was there with the तो father. वडिलांबरोबर होता, But he too never had a heart-to-heart relationship with his father. परंतु त्याच्याकडे देखील हृदयापासून नातं नव्हतं वडिलांबरोबर. When he heard his younger brothers come back, ज्यावेळेला त्याला कळालं की त्याचा लहान भाऊ आलेला आहे परत, amen, and he started arguing with the father. तो वडिलांबरोबर हुज्जत घालू लागला. He's not happy that his brother has come तो back. आनंदी नाही आहे की तो परत आलेला आहे. This elder brother, हा जो मोठा भाऊ, God is telling, his father is telling, परमेश्वर सांगत आहे, everything that I have belongs to you. जे काय माझं आहे ते सर्व तुझंच आहे. You can enjoy by killing a calf or by killing whatever you want. You can enjoy with your friends. जे काय मित्राबरोबर तुला मौज करायची आहे, माझा पैसा घेऊन तू करू शकतो. But you are not using it. परंतु वापर करत नाहीये तू. He was with the father, but he was not at a close relationship with the father. तो पित्याबरोबर असून पित्याबरोबर चांगल्या संबंधामध्ये नव्हता. Both two of them, दोघ जण no proper relationship. चांगलं नातं पित्याबरोबर नव्हतं. Anybody who doesn't have a proper relationship with the Heavenly Father, he is an orphan. जो कोणी आपल्या पित्याबरोबर चांगलं नातं ठेवत नाही तो अनाथ आहे. What can we identify in both these brothers? या दोन्ही भावांमध्ये आम्ही कुठली समानता दाखवू शकतो? Who carries these orphan spirits? कोण आहे असा अनाथ आत्मा धारण करणारा? Listen very carefully. नीट लक्ष देऊ नये का? Who carries this orphan spirit? कोण हा अनाथ आत्मा धारण करू नये? This younger brother went away with anger. हा तरुण हा जो लहान भाऊ होता तो रागाने निघून गेला. The elder brother came and he was angry with his father. आणि मोठा भाऊ परत येतो आणि बघतोय हे सगळं चाललेलं आहे, Both तर of तोही them- रागात आहे. Sorry. Both of them were showing anger to his earthly father. दोघही भाऊ आपल्या पित्याला आपल्या बापाला राग दाखवत आहेत. What does that mean? याचा अर्थ काय? Anger who have is an orphan person. ज्याच्याकडे असा प्रकारचा राग आहे तो अनाथ आत्म्याचा आहे. Orphan means he doesn't have a proper relationship with his father. अनाथ म्हणजे एक योग्य नातं आपल्या पित्याबरोबर नसणे. Church, if you have faced rejections in your life, मंडळी हो, जर तुमच्या जीवनामध्ये नकार तुम्ही सामोरे गेला असाल, if you are abused in your life, तुमच्या जीवनामध्ये जर तुमच्यावरती नको त्या अशा गोष्टी झाल्या असतील, if you have rejections in your life, तुमच्या जीवनामध्ये नकार आला असेल, that is why God called first the rejected people here. आणि ह्यामुळेच मला असं म्हणू द्या की देवाने आज पहिले जे नकारलेले आणि दुःखी लोक होते त्यांना समोर बोलवलं. Amen. Because you have come to the Father's house, you are not rejected. कारण तुम्ही देवाच्या घरी आलेले आहात, तर तुमचा नकार नाही स्वीकार झालेला आहे. But in your life, if somebody have treated you badly, परंतु तुमच्या जीवनामध्ये कोणी तुम्हाला अगदी वाईट वागणूक दिली असेल, if your family might have hated you,
परिवाराने तुम्हाला कदाचित वाईट वागणूक दिली You असेल, might have been abused or treated badly from your youth or till today. तुमच्या तरुणपणापासून आजपर्यंत तुमच्यावरती वाईट वागणूक केली असेल, If you have been isolated for so many days from your family, तुमच्या परिवारापासून इतक्या दिवसापासून तुम्हाला वेगळं ठेवण्यात आलं असेल, and somebody must have misbehaved with you when you were a child, आणि तुम्ही लहान असताना कोणीतरी तुमच्याबरोबर गैरव्यवहार केला असावा, you are in a depression. तुम्ही एका नैराश्यामध्ये आहात. This is an orphan spirit. हा एक अनाथ आत्मा आहे. This orphan spirit carries anger. हा अनाथ आत्मा ह्याच्याकडे राग असतो. That is why Bible says you get angry but don't sin in anger. यामुळे पवित्र शास्त्र सांगतं राग आला तरी रागात पाप करू नकोस. Hallelujah. Hope you are getting it. माझी आशा आहे तुम्हाला समजत आहे. So the next thing with the orphan spirit is fear. दुसरी गोष्ट अनाथ आत्म्याच्या विषयी ही ती म्हणजे भीती. Fearing people, लोकांची भीती, fearing the world, जगाची भीती, fearing everything that comes in our life. जे काय आमच्या जीवनामध्ये येतं त्याच्याविषयी भीती असणे, It's an orphan spirit. हा एक अनाथ असा आत्मा आहे. Church, we have to know this truth today. मंडळी, आज आम्हाला हे सत्य माहिती असणं गरजेचं आहे. And this orphan spirit doesn't allow us to grow spiritually. आणि हा अनाथ आत्मा आम्हाला आध्यात्मिकरित्या वाढू देत नाही. Amen. Amen. There is a question with us that why we don't go spiritually. आमच्याकडे एक प्रश्न आहे की आम्ही आध्यात्मिकरित्या का वाढत नाही. We are 10 years, 20 years, 30 years, 50 years in the Lord, but we are stagnant Christians. 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष झाले प्रभूमध्ये, परंतु अजूनही आहेत तसेच आहोत. And the question arises that why am I not growing in the आणि Lord? प्रश्न येतो की मी का वाढत नाहीये. This is the orphan spirit that is pulling us back from the Lord, हे असा हा तो अनाथ आत्मा आहे जो आम्हाला मागे खेचत which आहे. we doesn't know. आम्हाला कळत नसेल, But today God will reveal everything to you. परंतु आज परमेश्वर तुम्हाला सर्व काही दाखवून देईल. So the orphan spirit carries fear. तर अनाथ आत्मा जो आहे हा भीती धारण करून असतो. Fear of people, fear of failures, लोकांविषयी आणि अपयशाविषयी भीती. and everything we fear. सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला भीती असते. Everybody seated here, everybody carries fear. प्रत्येक जणी त्याच्या बसलेले आहेत, तुमच्याकडे कशा ना कशा प्रकारे भीती आहे. Because from your childhood you have been treated as an orphan. कारण तुमच्या लहानपणापासून तुम्हाला अनाथ असं वागवण्यात आलं. You have felt in your house you might have felt not loved. तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रेम कदाचित मिळालं नसेल. You may feel that I am not worthy. तुम्हाला वाटेल की तुम्ही योग्य नाहीये. You may feel shy. तुम्हाला लाज अशी वाटत असेल. These are orphan spirits. हे एक अनाथ आत्मा आहे. Those who have orphan spirit, they carry all these things. ज्यांच्याकडे अनाथ आत्मा आहे ते अशा सगळ्या गोष्टी धारण करून आहेत. Orphan spirits people always go in drugs. अनाथ आत्मा धारण करणारे लोक सहसा ड्रग्ज मध्ये जातात. Orphan spirit carried when they are lonely, they are feeling orphan, they go in alcohol. जे अनाथ आत्मा धारण करून आहेत त्यांना असं वाटतं की ते खूप एकटे आहेत आणि त्या एकटेपणामध्ये ते मग नशाबाजी करू लागतात. Orphan spirits people always rob, keep on robbing, and they become a thief. ते अनाथ आत्मा धारण करणारे लोक चोऱ्या माऱ्यामध्ये निघून जातात. Orphan spirits people commit prostitution. अनाथ आत्मा धारण करणारे लोक हे व्यभिचारामध्ये जातात. They go in gang wars. ते गँग वॉर्स मध्ये जातात. And many people commit suicide. अनेक लोक तिथे आत्महत्या करतात. These are the spirits working behind a person. हे असे आत्मे त्या व्यक्तीच्या मागे काम करत असतात. Such people are not always good with others. असे लोक प्रत्येक वेळेला सर्व लोकांबरोबर चांगले There नसतात. are many people you don't like. असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला आवडत नाहीत. There are many people you're not easy living right with each other. असे अनेक लोक आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर व्यवस्थित वागत नाही, जगत नाही. It is not your mistake. It is the spirit of orphan that is leading you. हे तुमची चूक नाही आहे, परंतु तुमच्या आत कदाचित एक प्रकारचा असा अनाथ आत्मा असेल तुमच्यावर काम करत You असेल. may not feel you're loved in your family. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही परिवारामध्ये तुमच्यावर प्रेम होत नाहीये. You feel that your father is not loving you, mother is not loving you, तुमचे वडील- husband is not loving you, wife is not loving you. तुमचे आई वडील पती पत्नी तुमच्यावर प्रेम करत नाहीये असं वाटत असेल. Amen. Everything is there. Bring into conclusion right now.
सगळं जर असं काय असेल तर त्याचा अंत आज करायचा We गरजेचा आहे. think and we think and we think and we think and think and leave this world and go. आम्ही विचार करतो आणि मग या जगातून निघून जातो. Orphan spirit people doesn't have long life. अनाथ आत्मा धारण करणारे लोक हे जास्त दिवस जगत नाहीत. Amen. Because of their depression, because of their orphan spirit, amen, they think and they don't tell anybody. They don't tell anybody in the church or pastor, and they go away very soon. अनाथ आत्मा धारण करणारे लोक जे आहेत ते जास्त विचारामध्ये बुडून जातात. ते दुसऱ्यांबरोबर येऊन बोलत नाहीत, येऊन पास्टरांना मंडळीमध्ये कोणाला सांगत नाहीत आणि अशा प्रकारेच ते आपलं जीवन संपवतात आणि जगातून लवकर जातात. Orphan spirit people always have jealousy. अनाथ आत्मे असणारे लोक प्रत्येक वेळा त्यांच्याकडे एक प्रकारची When jealousy आहे, जलन आहे. When somebody is used in the church, जर कोणाचा वापर मंडळीमध्ये होत आहे, when somebody is used in the church or anywhere, मंडळी किंवा कुठे दुसरीकडे जर त्याचा कोणाचा वापर होत आहे, they don't like it. तर त्यांना ईर्ष्या वाटते. When somebody is blessed than you, तुमच्यापेक्षा जास्त कोणाला आशीर्वाद जर मिळाला, you don't like it. तुम्हाला आवडत नाही. This is an orphan spirit. हा एक अनाथ आत्मा आहे, Jealousy spirit. एक ईर्ष्यावान असा ईर्ष्या असलेला आत्मा आहे. And this jealousy spirit keeps on burning that person. आणि हा ईर्ष्येचा आत्मा त्याला आतमधून अगदी भस्म So when करतो. others coming up, this person doesn't like. He gossips behind that जेव्हा person. दुसरे लोक म्हणून त्याच्यापेक्षा वर आणि मोठे होत असतात, त्याच्या पाठीच्या मागे ते बोलत असतात. They are soul-tied people. त्यांचे Soul-tied people. त्यांचे आत्मे दुसऱ्या गोष्टीमध्ये आत्म्यामध्ये जुडून गेलेले आहेत. There are two types of orphanage people. दोन प्रकारचे अनाथ लोक आहेत. One is physical orphan and another is spiritual orphan. एक आहे ऐहिक स्वरूपामध्ये अनाथ आणि आध्यात्मिक स्वरूपामध्ये. Orphan people are always wounded from inside. अनाथ जे लोक आहेत ते आतमधून प्रत्येक वेळेला घायाळ असतात. Amen. Are you getting me? They are wounded from inside. They can't tell anybody. आतमधून त्यांना वेदना असतात, दुसऱ्यांना सांगू शकत नाही. They think and think and think. They come to church also. They think and think. Their problem is not solved. ते विचारामध्ये असतात, मंडळीतही येतात, परंतु कोणाशी बोलत नाही, त्यांची समस्या सुटत नाही. Such believers and Christians also with this orphan spirit, they have bad habits. असे विश्वासणारे देखील आहेत, त्यांच्याकडे अशा प्रकारच्या सवयीमध्ये ते गुरफटलेले आहेत. Amen. Sometimes in the church, pastors are also orphans. काही वेळा मंडळीमध्ये पाळक लोक देखील अनाथ असतात. Why a pastor is as an orphan? का एक पाळक अनाथ असल्यासारखा आहे? Because this pastor doesn't have a spiritual father. कारण या बाळकाला एक आध्यात्मिक पिता नाही आहे. Come on. Are you with me? Hallelujah. So some pastors who is an orphan, his church is an orphan. कारण आणि मग असे पाळक जे अनाथ असे आहेत, त्यांची मंडळी देखील अनाथ राहते. Amen. So the pastor should not be an orphan. So pastor should have a spiritual overseer. तर एक पाळक जो आहे तो अनाथ नसणं गरजेचं आहे, त्याच्यावरती कोणीतरी ओव्हरसीअर असणं गरजेचं आहे. Such people suffer, then the generation suffer, then the children suffer. Why we are of an orphanage today? Why we are suffering today? Because our parents, our generation and generation suffered. That is why we suffered. का आज आम्ही हे सगळं सहन करत आहोत आणि त्रासामध्ये आहोत? कारण आमचे वडील, त्यांच्या अगोदरची सर्व पिढी हे सगळं घेऊन येत आलेले आहेत आणि आम्हाला त्याने दिलेलं आहे. The orphan spirit is passing from one family to another. अनाथ आत्मा एका परिवारापासून दुसऱ्या परिवारापर्यंत जात आहे. From one child to the next generation. एका लेकरापासून दुसऱ्या पिढीपर्यंत. Say hallelujah. Say, I am not an orphan. म्हणा मी अनाथ नाही आहे. Come on, keep your hand on your heart and say, I am not an orphan. म्हणा मी हृदयावर हात ठेवा आणि म्हणा मी अनाथ नाही आहे. Today, this word will destroy that orphan spirits from you. आज आमच्यामध्ये जर कुठला अनाथ आत्मा असेल तर या वचनाच्या द्वारे ते नष्ट होणार आहे. And if you receive this word, आणि जर तुम्ही हे वचन ग्रहण कराल, you will see growing spiritually. तुम्ही पाहाल की तुम्ही आध्यात्मिकरित्या वाढत You आहात. will go spiritually, physically, mentally, in everything you will be blessed. आध्यात्मिकरित्या तुम्ही वाढत गेलेले, आर्थिकरित्या तुम्ही वाढत गेलेले, सर्व ठिकाणी तुम्ही वाढत गेलेले तुम्ही पाहाल. So this orphan spirit is not known in the church. तर हा जो अनाथ आत्मा आहे मंडळीमध्ये ह्याच्याविषयी जास्त जाण नाही. The orphan spirit people goes in occult also. Occult, witchcraft. अनाथ आत्मा जे आहेत ते मंडळीच्या बाहेर जाऊन भूत प्रेत चेटकी याच्यामध्ये देखील जातात. Amen. These are orphan people.
हे ते सगळे अनाथ आहेत And the enemy goes in them and uses them. आणि शत्रू त्यांच्यामध्ये प्रवेश करतो आणि त्यांचा वापर करतो. Listen, church. ऐका मंडळी हो, If you have come to a spirit-filled church, जर तुम्ही आध्यात्मिकरित्या भरलेल्या मंडळीमध्ये आलेले आहात, you should not carry an orphan spirit. तुमच्यामध्ये तुम्ही अनाथ आत्मा धारण नाही करायला पाहिजे. Whether anything happens in your life or not, but you have a spiritual father and you have a spiritual father in your house and you have a heavenly father in heaven. भलेही तुमच्या जीवनामध्ये काही घडलं हे लक्षात ठेवा, या ठिकाणी तुमचा एक आध्यात्मिक पिता आहे आणि तुमचा स्वर्गीय पिता आहे. तुम्हाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. Hallelujah. हालेलुया. I said hallelujah. So you are in a house where you have a spiritual father. तर तुम्ही एका अशा घरामध्ये आहे जिथे तुम्हाला एक आध्यात्मिक पिता आहे. Amen. So when you come here, तरी जेव्हा तुम्ही इथे येता, when you come here, you should not have bitterness. तुम्ही जेव्हा इथे येता तुमच्यामध्ये कुठली कटुता नाही पाहिजे. If you have bitterness, that means something's problem with you. जर कटुता असेल याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी समस्या आहे. Orphan people will always have bitterness. अनाथ लोक जे आहेत प्रत्येक वेळेला त्यांच्यामध्ये कटुता असते. Orphan, why people backslide? मागे का जातात लोक? Because they are orphans. कारण ते अनाथ आहेत. They gossip. ते मागे का बडबड करतात. Church, listen very carefully. मंडळी हो, नीट लक्ष देऊन ऐका. This is common in all our churches. प्रत्येक मंडळीमध्ये हे साधारण आहे. We gossip. आम्ही मागे कुरकुर करतो. Why we gossip? का आम्ही कुरकुर करतो? Because the demonic orphanic spirit is working in us. कारण तो सैतानी अनाथ आत्मा आमच्यामध्ये काम करत आहे. He is destroying your lives. तो तुमच्या जीवनाला नष्ट करत आहे. Gossip is a deadly spirit. कुरकुर करणारा आत्मा अगदी भयंकर आहे. I said hallelujah. हालेलुया. I said hallelujah. And the worst part is आणि यातला सर्वात म्हणजे वाईट गोष्ट ही, the worldly people all orphans. जगातले सर्व लोक अनाथ आहेत. Hey, come on, church. I said the worldly people are all orphans. मी म्हणतोय जगातले सगळे लोक अनाथ आहेत. Why? का? Why, brother, you're telling like that? का तुम्ही ब्रदर असं म्हणतात? Because they don't know Jesus as their father. कारण त्यांना येशू हा त्यांचा पिता अजून माहित नाहीये. Amen. Hallelujah. And the worst part is, आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही, in the church, मंडळीमध्ये there are orphans. अनाथ लोक अजूनही आहेत. After knowing Jesus also, येशूला माहित, येशूची ओळख झाल्यानंतर देखील, after believing Jesus also, येशूवर विश्वास ठेवल्यानंतरही we are carrying that orphan spirit. आम्ही तो अनाथ आत्मा धारण करून आहोत. Break it in Jesus' name. येशूच्या नावाने आज मोडलं जाऊ दे. Break it in Jesus' name. मोडा त्याला येशूच्या नावाने आज. Come on, say, break it in Jesus' name. म्हणा मोडलं जाऊ दे येशूच्या नावाने. So there are pastors, leaders, and members, and many people in orphans today. तर पाळक, लीडर्स आणि सर्वसाधारण सभासद हे देखील सगळे लोक त्या भागामध्ये येऊ शकतात. Just like that prodigal sons. त्या उधळ्या पुत्राप्रमाणेच. You have a spiritual father in the house, तुमच्या घरामध्ये आध्यात्मिक पिता आहे, but there is bitterness in the church. परंतु मंडळीमध्ये कटुता आहे. You have physical father in your house. तुमच्या घरामध्ये ऐहिकरित्या You पिता आहेत. talk behind each other. एकमेकाच्या मागे बोलता. Brothers and sisters, this is the orphan spirit. हे काय आहे? अनाथ आत्म्याची And लक्षणं. slowly that person backslides. आणि हळू ती व्यक्ती मागे जाते. 1 Samuel 15:22 says, पहिलं शमूएल 15:22 सांगतं. and 23 says, church, are you with me? माझ्या बरोबर आहात का? It's very important. 1 Samuel chapter 15 verse 22 and 23. पहिले शमूएल 15वा अध्याय याचा 22 आणि 23. So Samuel said, has the Lord as great delight in burnt offerings and sacrifices as in obeying the voice of the Lord? Behold, to obey is better than sacrifice, and to heed them is fat as rams. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञापालन बरे, चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे. For rebellion is as the sin of a witchcraft. अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे. And the stubbornness is as an iniquity and idolatry. आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन ह्यासारखा आहे. Because you have rejected the word of the Lord. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून. Don't you think in the church there are people rebelling against the pastor? तुम्हाला असं वाटत नाही का की मंडळीमध्ये लोक आहेत जे पालकांच्या In all विरुद्ध the जात churches. असतात? In all the churches. सगळ्या मंडळीमध्ये. Why they live and go?
का सोडून जातात? Because they rebel against the pastor. कारण पालकाच्या विरुद्ध बंडखोरी करतात. I said hallelujah. Hallelujah. And when they rebel against the pastor who is their spiritual father, जेव्हा ते पास्टरांच्या विरुद्ध जे त्यांचे आध्यात्मिक पिता आहेत त्यांच्या विरुद्ध बंड करतात, the moment they leave the church, ज्या वेळेला ते मंडळी सोडतात they are orphans. ते अनाथ झालेत. The Bible says, कारण शास्त्र सांगतं for rebellion is the sin of a witchcraft. कारण अवज्ञा ही जादूगिरीच्या पातकास समान आहे. We only know that people outside do witchcraft. आम्हाला फक्त हेच माहिती आहे की बाहेरचे लोक जादूगिरीमध्ये आहेत. But I tell you today, परंतु आज मी तुम्हाला in the सांगतो church, people मंडळीमध्ये sit and do witchcraft. मंडळीमध्ये लोक बसलेले आहेत आणि बसल्या ठिकाणी जादूगिरी करतात. They are more dangerous than the people outside. ते बाहेरील लोकांपेक्षा जास्त डेंजर आहेत. Because rebellion. कारण बंडखोरी आत्मा. When the spiritual father tells them to do something, जेव्हा आध्यात्मिक पिता त्यांना काही करण्यासाठी सांगतो, they don't do that. They add something and they do. ते काय करत नाहीत आणि त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच ऍड करतात आणि करत बसतात. Why I have to ask, why I have to listen to the man? काय या मनुष्याचं आम्ही ऐकावं? I am more knowledgeable than him. हा, त्याच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. To me, mix something and do his work. मग काहीतरी त्याच्यामध्ये घोळणी घालायची आणि मग दुसरं काम करायचं. Say for example, उदाहरणार्थ, if pastor says जर पास्टर म्हणाले to his team, त्याच्या टीमला somebody is come, कोणतरी आलेला आहे, take them in a hotel and give them a good breakfast and bring them in the church. त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जा, चांगला नाश्ता खाऊ घाला आणि मंडळीत आणा. And in the team, two people are going, आणि टीम मधले 2 लोक जात आहेत and they're going and taking them to the good hotel and giving them breakfast. चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता देत आहेत. They are eating. ते खात आहेत. All those who are invited in the church, they are eating their breakfast. आणि जे मंडळीमध्ये ज्यांना आमंत्रण करण्यात आलेलं आहे ते देखील नाश्ता करत आहेत. And these two, आणि हे दोघं they are also eating. ते पण खायला लागलेत. They were told to take care of them. Amen. त्यांना सांगितलं होतं त्यांना नाश्ता खाऊ घालायचंय. हे खात बसले. This is an Indian Christian mentality. हे भारतीय ख्रिस्ती मानसिकता आहे. This may be, and when the bill comes, they add their food also in it. आणि बिल आल्यानंतर त्यांचं खाल्लेलं पण त्याच्यामध्ये ऍड करतात. But the pastor didn't say that. पण पाळक असं बोलले नाही. Pastor said, feed them. पास्टर म्हणाले त्यांना खाऊ घालून आणा. When I had been to South Africa, जेव्हा मी साऊथ आफ्रिकाला गेलो होतो, 2 of them, they came and they took us to the hotel for breakfast. 2 जण आले आणि आम्हाला ब्रेकफास्ट साठी घेऊन गेले. We were 11 people. The first time from Pune, we went to Pastor Chris' meeting. आम्ही 11 जण होतो. पास्टर क्रिसच्या मीटिंग साठी आम्ही पहिल्यांदा गेलो. Amen. And I noted, I learned there. आणि मी तिथे बघितलो, मी शिकलो, मी बघितलं. There were 2 people with us. 2 लोक होते आमच्या बरोबर. Everything they gave. सगळं दिलं आम्हाला. And the breakfast, we'll eat very little breakfast. आम्ही खूप थोडासा नाश्ता करतो. But their breakfast is very heavy like dinner. त्यांचं म्हणजे रात्रीच्या मोठ्या जेवणासारखं त्यांचा नाश्ता असतो. We have sausages. सॉसेजेस We असतात. have omelets. ऑमलेट असतात. And a big glass of orange juice. ऑरेंज ज्यूस मोठा ग्लास. It was so much एवढं होतं. that one brother who came with us, I told them, please eat with me. मग एक ते 2 पैकी एक जण भावाला मी म्हणालो, जे आमच्यावर आले होते त्यांना म्हणालो तुम्ही पण खा. He's not eating. ते जेव्हा खात नव्हते. Come on. I told so many times, brother, कितीतरी- it's more for us. कितीतरी वेळा म्हणालो आमच्यासाठी खूप झालं तुम्ही खा. He never touched it. स्पर्शही केला नाही. And the orange juice was so much. I said, bring one glass, we'll have half. आणि ऑरेंज ज्यूस एवढं होतं, मी म्हणालो एक रिकामा ग्लास घ्या, आपण थोडं थोडं घेऊ. He didn't touch it. अजून स्पर्शही And केला I नाही. forced him so much. इतक्या वेळेला फोर्स केला. He brought something for him to eat. स्वतःसाठी काहीतरी आणलं त्यांनी खाण्यासाठी. Because I forced him. कारण त्यांना मी खूप जबरदस्ती केली. And when we went to pay the bill, आणि ज्या वेळेला आम्ही बिल द्यायला गेलो, that person paid his bill separate. आणि त्या व्यक्तींनी त्या दोघांनी स्वतःच्या दोघांचं बिल सेपरेट पे केलं. And our bill was taken to the church. आणि आमचं जे बिल आहे ते पण चर्चमध्ये गेलं. There is something to learn. काहीतरी शिकण्यासारखं आहे. People should learn from us. लोकांनी आमच्यापासून काहीतरी शिकावं. I said hallelujah. हालेलुया. Amen.
Because the pastor said to feed them. पास्टरनी सांगितलं त्यांना जाऊन खाऊ घाला. Amen. Whether I eat or whether I waste, it is none of their business. तर मग ते पाहुणे खातील किंवा वेस्ट करतील ते त्यांचं काही लक्षण नाही. But they obeyed the man of God who was not seeing them. परंतु देवाच्या माणसाचा आज्ञा त्यांनी पाळली जे त्यांना बघतही That नव्हते. is why that church is growing every day. यामुळे रोज ती मंडळी वाढतच आहे. Because what pastor says, the church obeys. कारण पास्टर जे बोलतो मंडळी त्याप्रमाणे करते. Dot to dot what the pastor says, you and I have to obey. पास्टर जे काही शब्द ना शब्द बोलतात त्याप्रमाणे आम्ही करणं गरजेचं Because आहे. he is your spiritual father. कारण तो तुमचा आध्यात्मिक पिता आहे. And if you don't obey, आणि जर तुम्ही त्याची अवज्ञा केली you are becoming an orphan. तर मग तुम्ही अनाथ होत आहात. Disobeying the father is a rebellion. वडिलांची अवज्ञा करणे म्हणजे बंड आहे. Rebellion is sin. आणि बंडखोरी पाप आहे. Church, listen to me. मंडळी हो माझा ऐका. We don't sin now. We don't sin any other things now. आम्ही आता दुसऱ्या कुठल्या पाप करत नाही. All that outside sin is stopped. ते बाहेरचं पाप आता थांबलेलं आहे. Am I right? बरोबर आहे का? Liquor, smoking, tobacco, all nonsense, everything stopped. दारू, सिगरेट, तंबाखू, मिसरी सगळं काय बंद झालं. But there's a different type of sin is working in the church. परंतु आता मंडळीमध्ये वेगळ्या प्रकारचं एक पाप काम करत आहे. कशाला ऐकायचं? Come on. तिकडे बसला ऑफिस मध्ये आम्हाला आमचं वर रुबाब झाडतो. जा हे करते कर. त्याला करायला काय होतं? तुला करायचं तर कर, नाही तर तोंड बंद कर. Amen. This is nonsense. This is God's house. हे देवाचं घर आहे. Rebellion is sin. बंडखोरी आत्मा आहे, एक पाप आहे. 9 वाजता नाही जमत पास्टर चर्च मध्ये यायला. 9 o'clock चर्च. मी पण आज उशिराने आलो, क्षमा मागतो, कारण रात्री 1 वाजता आलो. तुमची आत्मिक वडील जेव्हा सांगतात 9 वाजता यायला, 9चे आधी यायचं. अनाथ व्यक्ती ऐकत नाही. अनाथ व्यक्ती कधी ऐकत नाही, तो भंडखोर आहे. देवाचा मुलगा ऐकतो. मला एक सांगा ना, तुम्ही ख्रिस्ती आहात का? तुम्ही विश्वासी आहे? आजपासून तुम्ही ख्रिस्ती आणि विश्वासी सांगू नका. ख्रिस्ती आणि विश्वासी नेहमीच उशीर येतात. मी लिहून देतो तुम्हाला स्टॅम्प पेपरवर. ख्रिस्ती आणि विश्वासीला सर्व चालतं, पण तो योहानचा पहिला अध्याय 12 वचन म्हणतात, जितक्यांनी त्याच्यावर विश्वास केले तितक्यांना देवाचा. तर तुम्ही ख्रिस्ती उशीर येणार, बिलीवर उशीर येणार, देवाचा लेकर 9 वाजता ते पहिले येणार. त्यामुळे ख्रिस्तीचा टायटल हटून टाका, बिलीवरचं टायटल हटून टाका. तुम्ही आज देवाचा लेकर आहेत. आणि देवाचा लेकर बापाचा ऐकतो. आणि तो देवाचा लेकर नेहमीच वाढतो, दररोज वाढतो. सर्व आर्थिकमध्ये, आत्मिकमध्ये, सर्वमध्ये प्रभू त्याला वाढ देतो, कारण तो ऐकतो. अब्राहमला का सांगितलं अब्राहमचा प्रभू, इसाकाचा प्रभू, याकूबचा प्रभू? का असं सांगितलं? आदमचा प्रभू का नाही सांगितलं? तो भंडखोर, तो ऐकला नाही त्यांनी. Am I right say? I don't know मराठी काय येतं सांगतं माहिती नाही. अरे त्याच्या मुले आज आपण इकडे बसले, कपडे घालत बसलाय, जेवण करतो, कष्ट करतो, आजार पडतो, त्याचे मुले. वरती गेली की त्याला विचारणार मी, तू कशाला बायकोचं ऐकलं? मोठा चूक त्यांनी केलंय. काय केलं माहितीये का? अरे बायको खात होतो, तुला सांगितलं ना नको खायला. तू आवाज का ना उठवलं? तो आवाज का ना ओरडले, आवाज खाऊ नको, दे बापाने सांगितलं, तू पण खाल्ला, कारण काहीतरी नवीन दिसलं त्याला.
जेव्हा जेव्हा पाप समोर येतो, शैतान समोर येतो, आवाज उठा, आवाज उचला. हा, म्हणूनच प्रभूने म्हटलं नाही आदामचा प्रभू, कारण त्यांनी रिबेल केले. रिबेल ऐकलं नाही. रिबेलचं काय बोलतोय? भंडखोर. चांगला शब्द आहे. मराठी आहे ना, सतत उत्तम उत्तम आणि उत्तम भाषा आहे. पूर्ण भाषामध्ये मराठी उत्तम आहे. आता एवढं टाइम मी इंग्लिशमध्ये बोललो, कुणी हसलं नाही. मराठी बोललं की हसायला लागलं. इट इज सो गुड आहे ना, किती चांगलं आहे. त्यांनी ऐकलं नाही. जे ऐकत नाही देव त्याचा बाप नाही. अब्रामचा प्रभू काय? कारण अब्रामने ऐकलं. त्याला देव कोण आहे माहिती नाही, कुठं जायचं माहिती नाही, तो घर सोडून निघाला. जे व्यक्ती देवाचं ऐकतो, देव बाप्पा अब्रामचा लेकर त्याला म्हणतो आणि त्याला अब्रामचा आशीष त्याला भेटतो. ताली वाजू नका. दर रविवारी 9 वाजता या. हे सर्व चर्चमध्ये प्रॉब्लेम आहे. पण आपण राज्य बदललेले. शैतानाच्या राज्यामधून काढून देवाच्या राज्यामध्ये आले. देवाच्या राज्यामध्ये शिस्ती पाहिजे. कारण आपण कुणासाठी होतो? देव बाप्पासाठी. आपण अनाथ नाहीये. कमॉन, इकडे लाईन लावायला पाहिजे. 9 वाजता ते आधी भरून झालं पाहिजे. मी सांगतो, येशूचं नाव डिक्लेअर करतो, प्रॉफिसी करतो तुमच्यावर. पुढच्या रविवारपासून शेवटपर्यंत, रॅप्चरपर्यंत तुम्ही 9च्या आधी येणार. I said hallelujah. Because this is rebelling spirit. कारण हे बंडखोरीचा आत्मा आहे. बोला आपल्या पडोसीला सांग, मी बंडखोर करणार नाही. मी बंडखोरी नाही आहे. सांगा जरा. सांगा ना. काही लोक सांगतच नाही, म्हणजे ते बंडखोर आहे. I said hallelujah. Praise the Lord. बोला पडोसीला सांगा, पडोसी मी दर रविवारी 9च्या आधी येणार. बघा, तुम्ही देवाचं सानिध्यामध्ये तुम्ही बोलत आहे. ओके, काही पण असू दे, प्रभूकडे पळून यायचे. अरे तुम्हाला उशीर झाली तरी चालेल, नाईट ड्रेसमध्ये या. इकडे ड्रेस कोणी बघत नाही. पैजामा शर्टमध्ये, कुर्तामध्ये हरकत नाही, परंतु 9 वाजता या. कोणी आमन म्हणत नाही, कारण इकडे ड्रेस म्हणत बघत नाही, इकडे हृदय बघतो. बोला हात उचलून सांगा, मी 9 वाजता येणार. मी 9 वाजता येणार. त्याच्या आधी येणार, कारण मी भंडखोर नाहीये. लक्ष द्या आजपासून. पुढच्या रविवारी 9 वाजता आला, त्याला नाव ठेवा भंडखोर. मी सांगत नाही, वचन सांगतो. त्याचं नाव बदली करून टाकता. त्याला नाव हरी काढा, त्याला भंडखोर हरी सांगा. It's dangerous, man. It is dangerous. Amen. So rebellion is not good. It's a sin. It's a witchcraft. बंडखोरी म्हणून हे चांगलं नाही आहे आणि हे पाप आहे. हे चेटकी प्रमाणे आहे. Amen. We are doing witchcraft in the church. आम्ही चर्च मध्ये जादूटोणा करत आहे. And who is this person? आणि कोण आहे ही व्यक्ती? He is an orphan. तो एक अनाथ आहे. Because he doesn't have value for this father. कारण त्याच्या वडिलांसाठी त्याच्याकडे आदर नाही आहे. Amen. And the worst part is that stubbornness is an iniquity and idolatry. आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन आहे. Stubborn. हट्टी. हे काय पुण्यातून आला, आता 9 वाजता याला सांगणार. याला काय म्हणते, आम्ही जेवढं पाहिजे तसंच येणार, आम्ही कधी सुधारणार नाही. काय ते काय बडबड करून जातो. वचन सांग ना, वचनच आहे. भंडखोरी पाप आहे. बाई इकडे कुठला शब्द येतो ना दासाकडून, कुणी पण दास आला ना, तो बोलत नाही. देवाचा पवित्र आत्मा
तुम्हाला बोलतो, कारण तुम्ही नरकामध्ये न जाण्यासाठी, कारण हे एक पाप आहे. So what we are listening, rebellion is a sin as witchcraft, and stubbornness is an iniquity as idolatry. तर अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन आहे. Such people in the church who are orphans, they feel rejected. मंडळीमध्ये काही असे लोक जे अशा प्रकारे अनाथ आहेत, त्यांना असं वाटतं की ते नाकारले गेलेले आहेत. Amen. मला कोणी विचारत नाही चर्चमध्ये, मला कोणी मला विश करत नाही. मी आजार पडलं की कोणी कशाला बघायला यायचं तुम्हाला, आणि आजार पडलं कसं काय? आणि आजारी पडले नाही बघायला आला, ते बघायला आला का तू बरं होणार का? तर बेहतर आहे नाही बघायला आलं तरी चालेल ना, तू तसंच झोपत राहा. काय डायलॉग आहे आमचे, ओ हे चर्च बरोबर नाही, मी किती त्रासामध्ये होतो, पास्टर सुद्धा आला, कशाला बघायचं तुझं तोंड, कशाला बघायचंय? तू येतो का बरोबर चर्चमध्ये टायमावर येतो का? टायमावर आला तर तू सर्वांचं तोंड दिसतो. हे डायलॉग आहे आपलं डायलॉग आहे ना. पिटी पार्टीज, पिटी काय म्हणते, पिटी बिचारा बेचारा आले, बेचारा झोपला खाट्यावर, ले बिचारा कोणी आलं नाही. बाई माझं जवळचं लोक पण आलं नाही, माझा पास्टर जवळचं लोक. कशाला आलाय जे तुम्हाला बघायला? आणखीन तिकडे वायरीचं पास्टर मध्ये जायला, ते वायऱ्यात घेऊन तूच बस ना. अयो हे आदमी, this all nonsense we talk. हे सगळं निरर्थक बोलणं आहे. This all pity parties. हे सगळं बिचारा आहे मी असं आहे. Amen. This is an orphan spirit. हे एक अनाथ आत्माचं लक्षण आहे. They don't know. त्यांना माहित नाही You have a heavenly Father in की you. तुमच्यामध्ये एक स्वर्गीय पिता आतमध्ये आहे. The Holy Spirit is in you. पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये The आहे. one who is in you is greater than the one is in the world. जो तुमच्या आतमध्ये आहे तो जे बाहेर आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. Why we want people to come to us? काय तुमची इच्छा का बरं असते की लोक तुमच्याकडे यावं? Orphan. अनाथ. Amen. So people in the church, they feel rejected. तर लोक मंडळीमध्ये आहेत त्यांना असं वाटतं की ते Church, नाकारले listen गेले. very, very carefully. नीट लक्ष देऊ नये का मंडळी हो? I'll tell you, it's very important. खूप महत्वाचं आहे. You might have heard before, I don't know, but God is speaking right now. अगोदर ऐकलं असेल, मला माहित नाही, परंतु आज देव बोलत आहे. In this church, या don't feel rejected. या मंडळीमध्ये नाकारल्या गेल्याचा ची भावना येऊ देऊ नका. If somebody wishes you or they don't wish you, जर तुम्हाला कोण भेटून प्रेज द लॉर्ड म्हणेल अथवा नाही, they help you or they don't help you, मदत करतील अथवा नाही, you honor your spiritual father whom God has given in your house. तुमच्या आध्यात्मिक पिताचा आदर करणे नेहमी शिका. Amen. And then you are not an orphan. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही अनाथ नाही आहे. I said hallelujah. हालेलुया. So there should be no rejection. तर मग कुठला नकार नकोय. There should be no hatred and pride. कुठल्याही प्रकारचा गर्व आणि विरोध नकोय. There should be no bitterness in the church. मंडळीमध्ये कुठला कटुता नकोय. There should be no comparing with any other in the church. तुलना करण्याचा आत्मा कार्य नको. We have to get out of it. या सगळ्या गोष्टीमधून आम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे. This is with everybody, with you and me. तुम्ही आणि मी आम्हा सगळ्यांबरोबर होत आहे. But we have to get out of it. आता परंतु आम्हाला ह्यातून बाहेर यायचं आहे. Because this is not helping us to go upward and forward. कारण हे आम्हाला पुढे आणि वर घेऊन जात नाहीये. In our life, आमच्या जीवनामध्ये your sons and daughters, तुम्ही पुत्र आणि कन्या, the day you believed in Jesus, ज्या दिवशी तुम्ही येशूवर विश्वास you ठेवला, have to go upward and forward. तुम्हाला वर आणि पुढे जायचं आहे. बोला कुठे जायचं? कुठे जायचंय? पुढे आणि वर. पुढे आणि वर. बोला पुढे आणि वर. पण लग्नाला काय म्हणतोय? लग्न लावताना पास्टर काय म्हणतात? हे डायलॉग चेंज करायचे आता. दुःखामध्ये, सुखामध्ये, आजारमध्ये, याजामध्ये, वरती गेले, खाली गेले, मी तुझ्या सोबत असणार. तिकडे स्टार्ट होतं त्यांची प्रॉब्लेम. त्यांचे कन्फेशन तिथं स्टार्ट होतंय. आम्ही आपल्या चर्चमध्ये ते कन्फेशन काढून टाकले. ते कोर्टामध्ये देतात. दुःखामध्ये, सुखामध्ये, हो
वरती खाली हो, आजार पडले खाली हो. तिथंच लग्नाचा स्टार्ट अँड पनवती चालू होतो. डायलॉग पास्टर डायलॉग देतात, ते तुमचं चूक नाही, आमचं चूक आहे. Am I right? अरे लग्न होऊन त्याला राहू दे ना सुखात. डायलॉग मारतात, सुखात दुखात आजार पडले नाही पडले हे ते वरती खाली नाही, आम्ही वरती आणि वरती जाणार आहे. लग्न लावताना डायलॉग बघा तुम्ही, सर्व डायलॉग चेंज आजपासून. ए मॅन, इट्स आपल्या तोंडामध्ये जीवन आणि मृत्यू आहे. आणि पास्टर म्हणतो, बोल माझं पाठीमागं, बोल माझं बोल माझं पाठी, सुखात दुखात वरती खाली, आजार पडले नाही पडले मग ते सोबत आणणार आणि मरणच आम्हाला वेगळं करणार. एम आय राईट? अरे जीवू दे रे, अरे पास्टर जीवू दे त्यांना, मरण वेगळं करणार. अरे आम्ही मरत नाही. कम ऑन यार, कम ऑन. हालेलुया, हालेलुया. पुरा we do some nonsense thing in the church. It's a pastor's mistake. आम्ही अशा सगळ्या निरर्थक गोष्टी करतो. तुमची चूक नाही, पास्टरांची चूक आहे. And today onwards all the dialogues will be cancelled, new आजपासून dialogues, सगळे डायलॉग कॅन्सल येशूच्या नावाने, because there is power in our mouth. कारण आमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. Jesus has abolished death. येशूने मृत्यूचा मात केलेला आहे And brought life and immortality into light. आणि प्रकाशामध्ये काय आणलेलं आहे? जीवन आणि अनंततेचं जीवन. Come on, come on. Jesus has wiped out, abolished death. येशूने सर्व मरण जे आहे त्याला संपवलेलं आहे. And this pastor is telling, आणि हा पास्टर म्हणत आहे, only death will separate you. फक्त मरण तुला विभक्त करणार. Nonsense. निरर्थक. From there, this orphan spirit starts working. तिथून हा आत्मा काम करायला चालू करतो. John chapter 14 verse 18 योहान says, 14, 14:18. योहान 14:18. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. Jesus. Hallelujah. Yes. मी Yes. तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईन. Jesus is telling, येशू म्हणत आहे, I will not leave you orphans. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. बघा अनाथाचा शब्द जे येशूच्या तोंडातून काढणे गेलेले. I will not leave you as orphans, but I will come to you. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, परंतु तुमच्याकडे येईन. 1 John 3:1 says, 1 योहान 3:1 असं सांगतं, आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोतच. यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. Amen. See what great love fathers have lavished upon us. We should be called children of God. We are children of God. आम्ही देवाची लेकरे आहोत. We are not orphans. आम्ही अनाथ नाहीये. Who are you? तुम्ही कोण आहात? Not a Christian. तुम्ही ख्रिस्ती नाही. Am I right? बरोबर आहे का? Nowhere in the Bible says if you believe in Jesus, you'll become a Christian. बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाही की जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तुम्ही ख्रिस्ती व्हाल. If you say Christian, you are in a minority. तुम्ही म्हणाल, जर तुम्ही सर म्हणाल की मी ख्रिश्चन आहे, तर मग तुम्ही मायनॉरिटी मध्ये आहे. You're only 1%, 3%. फक्त 1% मध्ये आहात तुम्ही. But when we say you are son of God, परंतु ज्यावेळा तुम्ही म्हणता मी देवाचा पुत्र आहे, you're seated in the heavenly place with Christ Jesus. तर तुम्ही ख्रिस्ताच्या बरोबर स्वर्गीय ठिकाणामध्ये बसलेले आहात. Come on, church. Don't put yourself down तुम्ही स्वतःला खाली करू नका. by saying I'm a believer, I'm a मी Christian. विश्वासणार आहे, मी ख्रिश्चन आहे. It's not wrong to tell.
बोलणं हे किंवा सांगणं चुकीचं But you're नाही. putting with your mouth, you're putting life and death is in your mouth. You're put by saying Christian and believer, you're putting yourself down. तुम्ही स्वतःला असं बोलून स्वतःला तुम्ही खाली लेखवत आहात. So we are not an orphan. तर आम्ही अनाथ नाही. God is our Father, परमेश्वर आमचा पिता आहे. which was the first family, which was the first family that became orphan. Which was the first family that became orphan? कुठला असं which was the first family you are saying? कुठला असा परिवार होता पहिला जे अनाथ झालं? Come on. Adam and Eve. आदम आणि हव्वा. They were the first family who became orphan. पहिला परिवार हे असं होतं आदम आणि हव्वाचं They were in जे the अनाथ झाले. They were in the Eden garden ते with the Father. एदेन बागेत पित्याबरोबर होते. They will touch the Father. पित्याला स्पर्श They करायचे. will talk to the Father. पित्याशी बोलायचे. They will see the Father. पित्याशी बघायचे. They will see the footsteps and hear the Father. पित्याचं पावलाची चाहूल ऐकायचे. But they came out of it परंतु त्यातून बाहेर आले and they became an orphan. आणि ते अनाथ झाले. Now they are not talking to the Father. आता ते पित्याबरोबर बोलत नाही. They want to connect and have relationship with the Father. They cannot do it. त्यांना पित्याबरोबर एक कनेक्शन पाहिजे. आता ते करू शकत नाहीयेत. That is why he told Adam told his two sons, bring and make an altar and connect with your Father. आणि म्हणून आदामाने त्याच्या दोन्ही मुलांना सांगितलं वेदी तयार करा, अर्पण करा आणि ते धूप कनेक्ट करू दे, जुळू दे देवाबरोबर. Amen. So they were putting on the orphans on the altars. They were using the altars to connect the Father ते वेदीचा वापर देवाशी पुन्हा एकदा कनेक्ट होण्यासाठी वापरत होते. through their offerings. त्यांच्या अर्पणाच्या द्वारे. Church, are you here with me? मंडळी माझ्याबरोबर आहात का तुम्ही? Because Adam lost the connection and relationship with the Father. आदम त्याच्या वडिलांबरोबर त्याच्या पित्याबरोबर ते संबंध तो चुकवला त्यांनी. I mean, he became an orphan. तो मग त्याच्यानंतर अनाथ बनला. His children became an orphan. त्याची लेकरं अनाथ झाली. One person died. One Abel died. एक मुलगा त्याचा मेला. Abel died. हबेल मेला. Cain was alive. काईन हा जिवंत होता. And he ran away from his father. आणि त्याच्या पित्यापासून तो पळून गेला. See the orphan spirits. पहा हे असे आत्मे अनाथ आत्मे काय करतात. If your children are not obeying you, तुमचे लेकरं जर तुमची आज्ञा पाळत नसतील. listen parents. आई वडील हो ऐका. If your children is not obeying you तुमचे लेकर जर तुमचं ऐकत नसतील and doing all nonsense, आणि सर्व प्रकारचे निरर्थक गोष्टी करत असतील. correct yourself. स्वतःला दुरुस्त करा. You are an orphan. तुम्ही अनाथ आहात. Just because you are not have relationship with the Father, you are not listening to the Father, your children are not listening to you. पिता तुम्ही तुमच्या पित्याच्या बरोबर नीट जुळलेले नाहीये म्हणून तुम्ही तुमच्या पित्याचं ऐकत नाही त्यामुळे ते लेकरं तुमचं ऐकत नाही. Don't come and tell the pastor my children are not listening. पास्टरने येऊन सांगू नका लेकरांचं ऐकत You नाही. start listening to the Father, your children will listen to you. तुम्ही तुमच्या पित्याचं ऐकायला सुरू करा तुमची लेकरं तुमचं ऐकतील. Because this is an orphan spirit. कारण हा एक अनाथ आत्मा आहे. You never listen to your parents. तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कधी ऐकत नाही. Your children are not listening to you. तुमची लेकरं तुमचं ऐकत नाही. You disobeyed your parents. तुम्ही तुमच्या आई वडिलांची अवज्ञा केली. Your children are disobeying you. लेकरं तुमची अवज्ञा करत आहेत. Your parents were orphan. तुमचे आई वडील अनाथ. You are an orphan. तुम्ही पण अनाथ. Your children have become an orphan. लेकरं पण अनाथ बनत आहेत. There is no relationship. काही नातंच उरलेलं नाही. There is no relationship. नातंच काय उरलेलं नाहीये. Church, are you with me? मंडळी हो माझ्याबरोबर आहात का? Jesus came. येशू आला. He came on the cross first. वधस्तंभावरती आपलं दिलं प्राण. First thing is this, he forgiven. पहिली गोष्टीने हे केली त्याने सगळ्यांना क्षमा केली. Church, मंडळी हो and his sons are there, sits, and daughters are here. इथं त्याचे पुत्र व कन्या बसलेले आहेत. If you children, please stand up. You son and daughter, please stand up. Son, if you're a son, if you're children who have your dad, you have your mom, please stand up. जर तुम्ही असे आहात तुम्हाला जर आई आणि वडील आहेत असे पुत्र व कन्या तुम्ही असाल तर तुम्ही उभे राहा लवकर. लवकर. Children, stand up. You have your mother, you have your father. तुम्हाला आई आणि वडील आहेत. You want to be blessed? You want to be blessed? तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे. If your relationship is not heart to heart with your father, जर तुमच्या वडिलांबरोबर जर तुमचा संबंध नीट नसेल,
Go home, घरी जा, wash his feet, त्याचे पाय धुवा and ask forgiveness. आणि तुम्ही क्षमा मागा. Immediately, your spirit gets connected with his spirit. लगेचच तुमचा आत्मा त्यांच्या आत्म्याबरोबर जुडेल. Your heart get connected to his heart. हृदय त्याच्या हृदयाबरोबर जुडेल. There's not wrong with you. There's nothing wrong with you. तुमच्यावर काय चुकीचं नाही आहे. It's the devil that is done in हे your life. तुम्ही काय चुकीचं केलं असं नाही, परंतु Though- शत्रूने तुमच्याबरोबर असं Though केलं. you may be going home before, you may be talking to your father, but you're not having a good relationship with your father. तुम्ही वडिलांबरोबर बोलत असाल, परंतु तुमचं संबंध हृदयापासून हृदयापर्यंत You're not नसेल. free with your father. तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर असे मोकळे नाहीये. I mean, you may be calling him dad, तुम्ही त्याला डॅड म्हणत असाल, but you don't have a good relationship with him. परंतु चांगला संबंध ठेवला नसेल. Today, go home, आज घरी जा, wash his feet, त्याचे पाय धुवा and ask forgiveness. आणि तुम्ही क्षमा मागा. I tell you today, मी तुम्हाला आज सांगतो, doors will open for you. दरवाजे उघडतील तुमच्यासाठी. Amen. Everything that is blocked in your life will जे open काय to you. तुमच्या जीवनामध्ये बंद झालेलं आहे ते उघडायला चालू होईल. Come out of the orphan spirit. त्या अनाथ आत्म्याच्या ह्याच्यातून बाहेर या. Amen. And you see, the glory of the Lord is coming upon you. आणि मग तुम्ही पाहाल की देवाचं गौरव तुमच्यावरती येत आहे. In your studies, तुमच्या in अभ्यासामध्ये, your workplace, कामाच्या ठिकाणी any blockages are there. जिथे कुठे अडखळण आहे, Just go and wash their feet. तुम्ही जाऊन पाय धुवा Amen. And you ask forgiveness. आणि तुम्ही क्षमा मागा. Hallelujah. Hallelujah. And say, Father, I'm sorry. आणि म्हणा Father, I'm sorry. डॅडी मला क्षमा करा, पप्पा क्षमा करा, My heart was not right with you. माझं हृदय तुमच्या बरोबर व्यवस्थित I नव्हतं. tell you, church, मी तुम्हाला सांगतो मंडळी हो, if you're listening, जर तुम्ही ऐकत आहात and afterwards when you listen, आणि जेव्हा तुम्ही त्यांचं ऐकाल नंतर, immediately, all your prayers that is holding over your head will come inside you. लगेचच जे All the prayers that holding for so many years इतक्या वर्षापासूनच्या ज्या प्रार्थना असून धरलेल्या is होत्या अशा, only over your head. फक्त तुमच्या डोक्यावर होतं. The moment you do, go and reconcile with your father, तुमच्या पित्याबरोबर जाऊन तुम्ही ज्या वेळेला रिकन्साइल कराल, पुनर्समेट कराल, your prayers will come and operate inside you. तुमचे प्रार्थना नुसतं वर नाही राहणार, तुमच्या आत प्रवेश करून ते कार्य करायला लागतील. Do you agree with me? माझ्याबरोबर सहमत आहात का? Please sit down. I said hallelujah. हालेलुया. Forgiveness plays a very big role. क्षमा खूप मोठं काम करतं. You will be so richly blessed. तुम्ही इतके आशीर्वादित व्हाल, You will be amazed what all things are happening in your life supernaturally. अगदी आध्यात्मिकरित्या, अलौकिकरित्या तुमच्या जीवनामध्ये काय घडत असेल तुम्ही त्याचा अनुभव घ्याल. If you don't forgive, जर तुम्ही क्षमा केली नाही, your doors will never be open till the end. शेवटपर्यंत तुमचे दरवाजे उघडणार नाहीत. God doesn't open doors on orphan people. अनाथ लोकांकरिता परमेश्वर दरवाजे उघडत नाही. You will be an isolated person, always living alone and on a lonely life. प्रत्येक वेळेला एकटेच असे तुम्ही राहाल शेवटपर्यंत. Because John 14:18 says, कारण योहान 14:18 सांगतं, I will never leave you orphans. मी तुला कधी अनाथ सोडणार नाही. Go and forgive your parents. तुमच्या आई वडिलांना जाऊन क्षमा करा, Amen. Then you're not an orphan. मग तुम्ही अनाथ राहणार नाही. Then the Holy Spirit will come and work in पवित्र your life. आत्मा तुमच्यावरती येईल आणि काम करेल. He said, I will come to you. तो येईल आणि म्हणेल मी येईन I will not leave you orphans. I will come to you. आणि मी तुला अनाथ सोडणार नाही, परंतु मी येईन असं तो What म्हणतो. does the meaning of orphan means? अनाथचा अर्थ काय? Orphan means you don't have a father. अनाथ म्हणजे तुम्हाला पिता नाहीये. Amen. In the worldly people, they say, oh, yeah, orphans because they have lost their father. जगातले लोक अनाथ हे शब्द असं का वापरतात? कारण त्यांच्याकडे पिता नसेल कदाचित. But in the spiritual realm, परंतु आध्यात्मिकतेमध्ये you have a father, you don't have a father's relationship, you are an orphan. तुमच्याकडे पिता तुमच्याकडे ऐहिक वडील आहे, परंतु नातेसंबंध त्यांच्यावर ठीक नाही, तरी देखील तुम्ही अनाथ आहात. Come on, church. मंडळी हो, We sang a song here. आम्ही आता एक गीत गायलं. मैं घटू तू बडे. If that is truth, जर हे खरं आहे, go put yourself down at the father's feet. तर मग जा आणि आपल्या वडिलांच्या चरणाजवळ स्वतःला लीन करा. I will tell you, मी तुम्हाला सांगतो, this church will be super blessed. ही मंडळी अधिक आशीर्वादित होईल. And all your youth will be used mightily. आणि तुमच्यातले सर्व तरुण महानरित्या वापरले जातील. I said hallelujah. हालेलुया. Who was the first person who got orphan? कोण होता तो पहिला व्यक्ती ज्याने अनाथ आत्मा आणला? Who was the first? Who was the first who got orphan? पहिलं कोण अनाथ झालं?
You know from where it came? तुम्हाला माहिती आहे कुठून आलंय? Satan was the first who became orphan. शैतान हा पहिला अनाथ झाला. He was with the father. तो पित्या बरोबर होता. He was beautiful. तो सुंदर होता. He rebelled against the father. बंडखोरी केली तिने The पित्याविरुद्ध. same one बंडखोरी. सुरू कुठून झाला? आणि तो आता सर्वांना तेच पॅटर्न आहे, दुसरं काहीच नाही, तेच पॅटर्न आहे. तो अनाथ झाला आणि त्याला बाप कधी भेटणारच नाही. स्वर्ग बाप कधी भेटणारच नाही त्याला खाडी पाडून टाकलंय. कितीतरी क्षमा मागितलं तरी प्रभू त्याला वरती घेणार नाही. लक्ष ठेवा, स्वर्गामध्ये हे लुसिफर होता, मिखाएल होता, गॅब्रिएल होता. तीन कप्पे होते, 1/4, 1/4, 1/4. ते गव्हर्नमेंट आहे, पिता पुत्र पवित्र आत्माचं सरकार होतं वरती. आणि त्याच्या हाताखाली हे स्वर्गदूत काम होतं. लुसिफर होता, गॅब्रिएल होता, मायकल होता. 1/4, 1/4, 1/4 देवाने त्यांना दिले काम करायला. आणि हा जेव्हा बंडखोर केला, प्रभूने त्याला खाली पाडलं पृथ्वीवर. आणि ते 1/4 आहे ना, लक्ष द्या, ते 1/4 गॅप स्वर्गामध्ये आतापर्यंत कमी आहे, कुणाला दिलेले नाही. कम ऑन चर्च, आपको समझ में आ रहा है? स्वर्ग में 1/4 का जो जगह है ना, अभी भी खाली है. लेकिन एक याद रखो, वो 1/4 का जगह स्वर्ग में प्रभु ने किसको दिया नहीं और देगा भी नहीं, लेकिन धरती में आपके जैसे पास्टर जो वर्शिपर है उनको दिया है. इसलिए कहा है आत्मा और सच्चे से आराधना करो, कि वो जगह से जो परमेश्वर को आराधना मिलती थी लुसिफर के साथ, वो नहीं है. लेकिन उसको मंडली से वो 1/4 ही नहीं है, पूरे हजारों लोग मिलकर उसको धरती पे से उस आराधना हो जाती है. तो हम कितने भाग्यवान हैं. How much privileged we are when we are worshiping. तर आम्ही किती भाग्यशाली आहोत की आम्हाला आराधना करायला मिळतं. So when you're worshiping, think what I'm telling you today. तर जेव्हा तुम्ही आराधना करता, विचार करा या गोष्टींचा आज जे मी That तुम्हाला 1/3 सांगत of the part is thrown down, that is devil. आहे. 1/4 भाग स्वर्गातला खाली टाकण्यात आला, त्याला सैतान म्हणतो आम्ही. So the 1/3 is in the whole world. तर जगामध्ये सगळं पसरलेलं आहे. Amen. That 1/3 from heaven came into this whole world. आता हे जे 1/4 आहे, हे आता जगावरती आलेलं आहे सगळं. In the 1/3 people are the demonic angels in this earth. या जगामध्ये असताना जे 1/4 लोक आलेले आहेत, ते शैतान, त्यांच्या मधून आपल्याला देवाला आराधना करायचं आहे. कारण ते आराधना ते देऊ शकत नाही. आता ते आराधना प्रभू आपल्याकडून करून घेतो. Come on, how much privilege you are. God has given you that place. And God has given such a man of God to take that place. Come on, church. Do you know that? Are you understanding? Are you understanding? That 1/3 plus God has given to the church. ही 1/3 ची जागा जी आहे ती मंडळीला प्राप्त From झालेली these आहे. beautiful worshippers. ह्या सगळ्या सुंदर आराधकांच्या द्वारे It is going. हे जात आहे वर. As an aroma to the Lord. देवासाठी सुगंधी धूप म्हणून जात आहे. These guys are sweating. आणि ह्यांना घाम फुटतोय. They're so much worshiping in the spirit and truth. आत्म्यामध्ये खरेपणामध्ये आराधना करत आहेत. Their body is not able to do that. त्यांचं शरीर करू शकत नाहीये. But the spirit is taking the body and doing that. परंतु आत्मा त्यांच्या शरीराला चालवत आहे. So this is not an ordinary worship. तर ही सर्वसाधारण आराधना मग त्यावेळेला होत नाही. And literally this worship every Sunday or everywhere you do it, God accepts it. आणि दर रविवारी आणि जिथे कुठे तुम्ही अशा प्रकारची आराधना करता, परमेश्वर त्याचा स्वीकार करतो. Hallelujah. Hallelujah. God dwells in the midst of the praises of his people. परमेश्वर त्याच्या लोकांच्या स्तुतीमध्ये विराजमान असतो. So you know now it's a challenge for you. तर हे तुमच्यासाठी आता एक आवाहन बनून बसलंय. You should give the best worship every Sunday or every time in your house to the Lord. प्रभूसाठी तुमच्या घरामध्ये आणि दर रविवारी तुम्ही उत्तमातली उत्तम आराधना दिली पाहिजे. Because that place is heaven is vacant. कारण ते स्वर्गातली आता ती जागा रिकामी आहे. And that place God is given to you and me and the man of God. आणि परमेश्वराने ती जागा तुम्हाला मला आणि देवाच्या या दासाला दिलेली आहे. Hallelujah. हालेलुया. That is where you have to rejoice. आणि Because
Why we have to rejoice? Because what the devil cannot do, we can do it. आम्हाला म्हणून आनंद करायचा आहे. का आनंद करायचा आहे? कारण जे शैतान आता करू शकत नाही आम्ही ते करू शकतो. God has given that place to you, church. परमेश्वराने ती जागा तुम्हाला दिलेली आहे चर्च. That is why you should dance and swim in the presence of the Lord. यामुळे आम्ही आनंद करायला पाहिजे देवाच्या उपस्थितीमध्ये. So the devil is the first who got orphaned. तर शैतान हा पहिल्यांदा He जो अनाथ betrayed झाला. God. देवाला नाकारलेलं. He betrayed God. त्याने देवाविरुद्ध Then बंड the केलं. second, the same thing he did with Adam and Eve. आणि तीच गोष्ट आदाम बरोबर करायला लावली. Then Adam also became an orphan. आदाम पण अनाथ झाला. He was searching God. देवाला शोधत होता. Hallelujah. And then comes all this generation आणि after मग that. त्याच्यानंतर पिढी दर पिढी आली.